बस असा इकडे पण आहे. आधीच्या आमच्या आईला चष्मा नव्हता, आता चष्मा लागला. इथं हसते जाम एकदम हिरो स्टाईल में. हे बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब. नमस्कार मित्रांनो, काय मित्रांनो मजेत ना. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आमच्या घरी इकडं काम घेतलेलं आहे. बघा, आईने आमचे गहू निवडायला घेतलेले आहेत. ते हे गहू बघू शकता तुम्ही. इकडं हे दिसतंय मित्रांनो, हे बघा, हे याला सूप म्हणतात. सूप आमच्याकडे सूप, ते तुम्ही हॉटेलमध्ये पिता ते सूप नाही हो का. हे सूप आहे, हे बांबूने विणलेलं. बरोबर, हे पूर्वीपासून म्हणजे पूर्वी तेव्हा असं सूप वापरलं जातं बांबूचं. आणि इकडं हे बघा, आता हे दाखवतो तुम्हाला, हे प्लास्टिकचं. आता ह्यावेळी प्लास्टिकचं वापरतात. बरं, प्लास्टिक आणि हे बांबूचं. तर मित्रांनो, हे कशी आमच्या आदिवासी परंपरेमध्ये बांबूचं सूप चांगलं असा, परंतु आताच्या मुलींना ते जमत नाही. आणि मग हे कारण की यांना मग कसं काय, हे आणलं एकदाच, मग 100-50 रुपयाचं आणलं, मग वर्षभर चालतं. आणि हे कसं हे मुडतं ना, मग त्याला सारावं लागतं किंवा कलर मारला तर चांगला. हे बघा आमच्या कशी पाखड आहे, ते गहू मस्त पाखड आहे. बास असा इकडे पण आहे, इकडे पण मस्त. आणि इकडे चष्मा लावला असतो. आधीच्या आमच्या आईला चष्मा नव्हता, आता चष्मा लागला. आता तर कशी एकदम वेगळी दिसते. इथं हसते जाम भारी. मग असा तर मित्रांनो, काय मग बेस ना. मग तर आमचे ब्लॉगमध्ये असं सगळं. मग काय आता काहीतरी नवीन कंटेंट मग टाकायचं काहीतरी. आता हे इकडं चालू आहे काम, आणि मी बसून, आणि इकडे चाळणीमध्ये हे गहू ठेवलेले आहे मला चाळायला. तर मग आता चाळायचं मला काम दिलं, तर मी पण आता थोडे चाळतो. ते दगडे बिगडे आहेत गहू. आणि गहू काय आमच्याकडे पिकत नाही, हे रेशनवरून मिळतात. मग रेशनवरचे खायला लागतात. काय करणार आता, जोपर्यंत आहे महाराष्ट्र शासन तोपर्यंत खा फुकट राशन, अशी गोष्ट आहे. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. चला, आमच्या आई पण सांगायला आता लाईक करा, शेअर करावं. सांग ना. चष्मा घालते एकदम हिरो स्टाईल में. हे बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. काय सबस्क्राईब. चला मित्रांनो, मग बाय बाय. बाय बाय, टाटा.